आलेगाव गावंडगाव येथील कथित बोगस आश्रम शाळांवर कारवाई कधी? संघटनांचा उपायुक्त विजय साळवे यांना सवाल. चौकशीची मागणी. प्रकरण पुढे मुख्यालयापर्यंत नेण्याची तयारी. पातूर तालुक्यातील आलेगाव व गावंडगाव इथं सुरू असलेल्या निवासी आश्रम शाळांमध्ये कथित अनियमितता होत असल्याचा आरोप स्थानिक संघटना व नागरिकांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची संख्या अपुरी असतानाही शासनाकडून निधी घेतला जात असल्याचा आरोप पुढे येत असून या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक पातळीवर काही माध्यमांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन मधूनही आश्रम शाळांमधील कथित गैरप्रकार समोर आल्याचा दावा संघटनांनी केलाय. या संदर्भात अमरावती येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपायुक्त विजय साळवे यांना माहिती देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र अद्यापपर्यंत प्रत्यक्ष चौकशी सुरू झालेली नसल्यानं संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते. आलेगाव व गावंडगाव येथील आश्रम शाळांमध्ये शासन निर्णयानुसार आवश्यक सुविधा व शैक्षणिक व्यवस्था योग्य पद्धतीनं राबवली जात नसल्याचा आरोप करण्यात येत असून शासनाचा निधी वाया जात असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधींनी केली आहे. दरम्यान या संदर्भात लवकरच पुणे येथील मुख्य कार्यालयाकडे अधिकृत तक्रार दाखल करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती संघटनांनी दिली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.